दरम्यान सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे याची कुठलीही कल्पना शरद पवार यांना नव्हती। खुद्द शरद पवार यांनीच माध्यमांशी बोलताना हे सांगितलंय। महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेत येत असताना या सगळ्या घडामोडी घडल्यात। त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांनी शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला मुद्दाम बाजूला ठेवलं का, अशी ही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे। सुनेत्रा अजित पवार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा गुंडाळला। शरद पवार शपथविधीबाबत अनभिज्ञ। दादांच्या नेत्यांनी थोरल्या पवारांना बाजूला का ठेवलं? मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आहे। अजित पवारांच्या अकाली निधनामुळे पक्षाची आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे। शपथविधी सोहळा पार पडण्याआधीच सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली। तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व संविधानिक अधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे खुद्द शरद पवार यांनाही माहिती नव्हतं। माध्यमांशी बोलताना स्वतः शरद पवार यांनी तसं सांगितलं। आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची विधिमंडळाची बैठक होत आहे। 2 वाजता गटनेतेपद देखील सुनेत्रा अजित पवार यांना मिळणार आहे। 5 वाजता उपमुख्यमंत्र्याची पदाची शपथ देखील घेणार आहे असं वाचण्यात आले। हा त्यांचा अंतर्गत पक्षाचा निर्णय दिसला, तो त्यांचा अधिकार आहे। महापालिका निवडणुकीपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा रंगली होती। विलीनीकरणासाठी अजित पवार स्वतः कमालीचे उत्सुक होते। त्यासाठी 17 जानेवारीला एक बैठकही झाली होती असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येतोय। 4 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा सुरू होती, मात्र आता हा आघात झाला आणि त्या प्रक्रियेत खंड पडला असंही शरद पवार म्हणाले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याच्यावर गेली 4 महिने पक्षाची चर्चा झाली आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे होतं। सगळं डिस्कशन या लोकांनी केलं। दुर्दैवाने या अपघातामुळे याला खंड पडेल असं चित्र दिसतं। एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी विलीनीकरणासाठी आग्रही आहे, तर अजित पवार गटाच्या नेत्यांकडून विलीनीकरणाच्या मुद्द्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे। आमच्यासाठी सध्या उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणं हे महत्त्वाचं असल्याचं अजित पवार गटाचे नेते सांगतायत। एकत्र येणार होती याची मला या प्रश्नावर काय बोलायचं नाही आहे। त्यांचं म्हणणं असं होतं की विलीनीकरण तर होणारच होतं आणि विलीनीकरण झाल्यानंतर भाजपसोबत जाण्याचा काही प्रश्नच उद्भवत नव्हता। अशा प्रकारचं कोणत्याही पक्षाचं नाव त्या चर्चेत नव्हतं। त्यांनी तशा पद्धतीचे व्हिडिओ सुद्धा समोर आले। मी तो काय ऐकलेलं नाही, मला त्याची काही कल्पना नाही। विलीनीकरण जेव्हा होत होतं तेव्हा अजितदादांनी असं त्या लोकांना देखील सांगितलं की ह्याची सगळी कल्पना मी माझ्या मुख्य नेत्यांना दिली होती। मला त्याची काय असं मी सांगितलं, आजचा आमचा प्रयत्न आहे सुनेत्राताईंना प्रमुख करणं, त्यांच्या नेतृत्वाखाली। मग पुढे मग कोण काय बोललं, काय करायचं, काय थांबवायचं ते विचार करतील। या सगळ्या गोष्टींची चर्चा आज नाही। पण एकत्रित येण्याच्या बाबतीत आज शरद पवारांनी बोललेलं आहेत, या चर्चा थांबल्या म्हणायच्या का? ते या सगळ्या गोष्टींची चर्चा आता पुढच्या येणाऱ्या काळातच कदाचित झाली तर होईल, परंतु आज त्या विषयाशी आम्हाला चर्चा करण्याची काही आवश्यकता वाटत नाही। म्हणजे या चर्चा इथून पुढे होणार नाहीत असं म्हणायचं? नाही, या चर्चा कधी होतील, काय होतील हा वर्किंग पार्टी कमिटीचा प्रश्न येतो, त्यामुळे विलीनीकरण हा विषय आज तरी नाही। सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत आपल्याला माहिती नसल्याचं म्हटलं आणि त्यानंतर लगेच पार्थ पवार गोविंद बागेत पवारांच्या भेटीसाठी पोहोचले। पार्थ पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे
यांच्या दरम्यान जवळपास तासभर चर्चा झाली. त्यानंतर संध्याकाळी झालेल्या शपथविधी सोहळ्याला शरद पवार गटाचा एकही नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दादांच्या निधनानंतर शरद पवारांना आणि त्यांच्या राष्ट्रवादीला अलगद बाजूला का केलं असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.